स्वीट रेसिपी काय म्हटलं की सगळ्यांच्या तोंडात नाव असतं ते गुलाबजाम. मी इथे इटवेल कंपनीचे गुलाबजामुन प्रीमिक्स घेतलेले आहे. आता आपल्याला याच्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना तुम्ही दुधाचा सुद्धा वापर करू शकता, पण पाणी घातल्यामुळे हे गुलाबजामुन जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते. आता हे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला 5 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण इथे साखरेचा पाक बनवून घेऊया. तर इथे मी 3 वाटी साखर घेतलेली आहे आणि 2 वाटी पाणी घेतलेले आहे. तर गॅसवर हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर, 5 ते 6 केशरच्या काड्या घालायच्या आणि एकदा मिक्स करून आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे. पाक हा आपला फक्त चिकटच असावा, जास्त असा घट्ट नसावा. आता आपल्या हाताला तेल किंवा तूप लावायचे आणि याचे छोटे छोटे बॉल्स आपल्याला बनवून घ्यायचे. तेल आणि तूप लावल्यामुळे काय होते की आपल्या गुलाबजामुनला अजिबात तडे जात नाही, ते व्यवस्थित असे गोल होतात. गुलाबजामुन तळताना आपल्याला हे मंद गॅसवर आलटून पालटून असे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे ते सर्व बाजूने भाजले जातील आणि या गुलाबजामुनला कलरही खूप छान असा येईल. जर तुम्ही या पद्धतीने गुलाबजामुन बनवले तर तुमच्या गुलाबजामुनला कधीच तडे जाणार नाही आणि पाकामध्ये टाकल्यानंतर ते असे सॉगी देखील होणार नाहीत. जेव्हा आपण हे गुलाबजामुन पाकामध्ये टाकणार तेव्हा आपला पाक हा मीडियम गरम असावा, म्हणजे काय होईल की गुलाबजामुनमध्ये व्यवस्थित असा पाक मुरला जाईल आणि ही प्रोसेस अगदी पटकन होईल. त्यामुळे पाक आपला हलकासा गरम असावा. तर एका पॅकेटमध्ये आपले 35 ते 40 गुलाबजामुन तयार होतात. तर अशा पद्धतीने आपले सॉफ्ट आणि स्पॉन्जी ज्युसी असे गुलाबजामुन तयार आहेत.